विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत 11 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी। वळूया आपल्या चालू घडामोडींकडे। पहिली चालू घडामोड आहे अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक 2022 जाहीर। बेन एस बर्नाके, डग्लस डब्ल्यू आणि फिलिप एच डायबिविंग या यूएस टिकुट्यांना बँकिंग आणि आर्थिक संकटावरील संशोधनासाठी आल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीमध्ये आर्थिक विज्ञान 2022 मध्ये फ्रेडरिक्स बँक पारितोषिक मिळाले। 2022 च्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी बक्षीस रक्कम एकूण 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनन किंवा अंदाजे $9 लाख आहे। यांचे वितरण 10 डिसेंबर रोजी होणार आहे। चला वळूया पुढील घडामोडीकडे। ज्येष्ठ राजकारणी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे 10 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले। गुरुग्राम मधील मेदांता हॉस्पिटलच्या ICU अनेक दिवस घालवल्यानंतर त्यांचे निधन झाले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती। नेत्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरद्वारे दुजोरा दिला। 1989 मध्ये यादव यांनी उत्तर प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। मुलायम सिंह यादव 1967 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते। तेथे त्यांनी 8 टर्म्स काम केले। यादव 1996 मध्ये मैनपुरी मधून लोकसभेवर निवडून आलेला। वळूया पुढील घडामोडीकडे। पुढील घडामोड आहे धोनीने मेड इन इंडिया ड्रोन लॉन्च केले। महेंद्र सिंग धोनी भारतीय क्रिकेट स्टारने 9 ऑक्टोबर 2022 रोजी ड्रोनी नावाने मेड इन इंडिया कॅमेरा ड्रोन लॉन्च केला। या ड्रोन मध्ये गरुड एरोस्पेस द्वारे निर्मित प्रगत वैशिष्ट्ये आहेत। MS धोनी हा गरुड एरोस्पेसचा ब्रँड अँबॅसिडर आहे। या कंपनीने कृषी कीटकनाशक फवारणी, सौर पॅनल साफसफाई, औद्योगिक पाईपलाईन तपासणी, मॅपिंग, सर्वेक्षण, सार्वजनिक घोषणा आणि वितरण सेवांसाठी ड्रोन सोल्युशन्स ऑफर करण्याचा प्रयत्न केला आहे। ड्रोन स्वदेशी आहे आणि विशिष्ट पाळत ठेवण्यासाठी वापरला जाऊ शकतो। वळूया पुढील घडामोडीकडे। पुढील घडामोड आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगड ऑलिम्पिकचे उद्घाटन केले। बघेल यांनी रायपूर मधील बलबीरसिंह जुनेजा इंडोर स्टेडियम मध्ये भव्य बहुक्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि लंगडी, भोवरा, बत्ती, कांचा आणि पितूल या पारंपरिक खेळांच्या जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा दावा केला। हा कार्यक्रम 6 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार असून विविध वयोगटातील सांघिक आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये तब्बल 14 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। पुढील घडामोड आहे भारतीय क्रिकेटपटू स्मृती यांनी गल्फ ऑइल इंडियाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय क्रिकेटपटू स्मृती यांनी गल्फ ऑइल इंडियाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। सध्याचे पुरुष क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबत कंपनीचा राजदूत म्हणून सहभाग घेतला आहे। भागीदारीद्वारे गल्फ ऑइलने भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा गौरव करताना महिला शक्तीचा उत्सव साजरा करणे आणि देशातील महिला प्रेक्षकांना प्रेरित करणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले। या असोसिएशनला गल्फ ऑइल वंगण क्षेत्रातील पहिली कंपनी बनल्याचा दावा करते। आज ज्यांनी संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महिला क्रिकेटपटूंचा राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।